SGM कॉलेज कराड HSC वोकेशनल 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट सब्जेक्ट ऑफिस मोटिवेशन सब्जेक्ट कोड UA पेपर नंबर 1 आणि यामधलं पहिलं प्रकरण आहे सभेसंबंधी सचिवाची कार्य। सभेसंबंधी सचिवाची कार्य पाहत असताना सभा म्हणजे काय, सभांचे प्रकार, सभासदांच्या किंवा भागधारकांच्या सभा, संचालक मंडळांच्या सभा आणि संचालक मंडळांच्या समित्यांच्या सभा, इथपर्यंतचा भाग आपण मागे पाहिलेला होता। त्यानंतर कोणतीही सभा वैध होण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यांचाही आपण अभ्यास याच्या अगोदरच्या व्याख्यानामध्ये केलेला होता। यामध्ये एखादी सभा कायदेशीर ठरण्यासाठी योग्य प्रकारे बोलवणे, संघटित करणे आणि नियमानुसार चालवणे आवश्यक असते। म्हणजे कोणतीही सभा वैध होण्यासाठी ती नियमानुसार बोलवणे, योग्य प्रकारे संघटित करणे आणि योग्य प्रकारे चालवणे आवश्यक असते। आणि यासाठी कंपनी कायदा 1956 नुसार ज्या कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार सभा चालवणं किंवा सभा घेणं आवश्यक असतं। यामध्ये आपण सुरुवातीला हे सर्व भाग पाहिलेले आहेत। यामध्ये सभा योग्य प्रकारे बोलवणे, यामध्ये कायदेशीर तरतुदींचे पालन करणे, सभेची उद्दिष्टे कायद्याने मान्य होण्यासारखी असावी अशा प्रकारची उद्दिष्टे घेऊनच सभा एखादी बोलवली जाते। सभा कोणी बोलवायची याबाबत सुद्धा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे। यामध्ये सभा ही अध्यक्षांनी बोलवली पाहिजे किंवा संचालक मंडळांनी एकत्रित येऊन चर्चा करून बोलवली पाहिजे। कोणतीही सभा बोलवत असताना सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना कार्यक्रम पत्रिका तयार करण्याची जबाबदारी संपूर्णपणे सचिवाची असते। सचिव अध्यक्षांबरोबर किंवा संचालक मंडळांबरोबर चर्चा करून सभेची नोटीस निश्चित करतो। सभेची सूचना ही सभा चालू होण्या अगोदर सर्व सदस्यांना किमान 21 दिवस अगोदर पोहोचेल अशा पद्धतीने द्यावी लागते। सभेच्या सूचनेसोबत योग्य कार्यक्रम पत्रिका सुद्धा पाठवून द्यावी लागते। म्हणजे सभा ही योग्य प्रकारे बोलवावी लागते, सभा योग्य प्रकारे संघटित करावी लागते। योग्य प्रकारे संघटित करणे म्हणजे काय, सभा घेण्यासाठी आवश्यक सभासद संख्या, त्याला आता घनपूर्ती किंवा घनसंख्या असं म्हटलं जातं। तर ही घनसंख्या परिपूर्ण असेल तर सभा घेता येते आणि योग्य व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी लागते। शक्यतो संचालक मंडळाचा अध्यक्ष हा सभेचा अध्यक्ष असतो आणि त्यामुळे अध्यक्षाची नियुक्ती करत असताना तो जर उपस्थित राहू शकत नसेल, काही अपरिहार्य कारणामुळे जर हजर राहू शकत नसेल तर जो काही उपाध्यक्ष असेल तो अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊ शकतो आणि त्यालाही वेळ नसेल किंवा काय अडचण असेल तर संचालक मंडळातील एखाद्या ज्येष्ठ संचालकाला अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ते पद भूषवावं लागतं। त्यानंतर सभेचं कामकाज योग्य प्रकारे संघटित करणं किंवा संचलित करणं, यामध्ये सभेमध्ये जी काही चर्चा होते ती चर्चा नियमाचे पालन करून आणि चर्चेवर नियंत्रण असण्यासारखी चर्चा असावी। म्हणजे सभा कोणत्याही सभेमध्ये जी काही सभेची चर्चा होत असते ही चर्चा ही नियमानुसार व्हावी, औपचारिक असावी। यामध्ये अनौपचारिकपणा किंवा बेकायदेशीरपणा चर्चेमध्ये कोणताही असता कामा नये। नियमानुसार सभेमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा होत असताना त्या चर्चेवर पूर्णपणे अध्यक्षांचं नियंत्रण असलं पाहिजे। एखाद्या विषयावरची चर्चा जर भरकटत असेल तर अध्यक्षांनी त्या सदस्याला शांत केलं पाहिजे किंवा त्याला गप्प बसवलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे। अशा प्रकारे चर्चेवर नियंत्रण राखणं गरजेचं आहे। म्हणजे सभेचे कामकाज योग्य प्रकारे संचलित करणे, यामध्ये सभेतील चर्चेबाबत नियमांचे पालन आणि चर्चेवर नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर सभेपुढे चर्चेसाठी प्रस्ताव मांडणे, चर्चा करणे। म्हणजे अगोदर प्रस्ताव मांडले जातात, म्हणजे विषय मांडला जातो, तो विषय सर्वांना समजून दिला जातो। त्या विषयावर कुणाला काही चर्चा करावायची असेल, स्वतःचं मत मांडावयाचं असेल तर त्यावर प्रत्येकाला मत मांडता येतं। एखाद्याला हरकत घ्यायची असेल तर त्याला हरकतही घेता येते आणि अशा पद्धतीनं लोकशाही मार्गाने सभा झाली पाहिजे। त्यानंतर एखादा प्रश्न जर मतदानानं किंवा बहुमतानं किंवा विरोध न करता जर होत नसेल
तर त्यासाठी मतदान घेणं आवश्यक आहे. मतदान घेतल्यानंतर मतदान घेण्याची जबाबदारी सुद्धा सचिवाची असते. त्यानंतर सभेच्या कामकाजाची व निर्णयाची नोंद इतिवृत्त पुस्तकामध्ये म्हणजे सभेमध्ये जे काही झालेलं आहे, जे काही घडलेलं आहे, जे विषय मांडलेले आहेत, जे प्रस्ताव मांडलेले आहेत, हे सर्व प्रस्ताव मंजूर झालेले प्रस्ताव किंवा काही नामंजूर झालेले प्रस्ताव असतील तर त्या सर्वांचं विवेचन टिपणामध्ये सचिवाला सभा चालू असताना घ्यावं लागतं आणि या टिपण वहीच्या आधारे किंवा टिपणांच्या आधारे इतिवृत्त तयार करावं लागतं. इथपर्यंत वैध सभेसाठी आवश्यक बाबी आपण पाहिलेल्या आहेत. आता कोणतीही सभा चालू करत असताना त्याला एक औपचारिक स्वरूप असतं, औपचारिकता असते आणि त्या औपचारिकतेमध्ये कोणतीही सभा घेण्या अगोदर सभेची जी काही सूचना असते ती सूचना सभासदांना पाठवावी लागते. सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिका पाठवावी लागते. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा जे काही विषय असतात ते विषय मांडावे लागतात किंवा विषयाची यादी कार्यक्रम पत्रिकेमध्ये तयार करावी लागते आणि सभेचं योग्य प्रकारे नियोजन करावं लागतं. अशा पद्धतीनं वैध सभेसाठी आवश्यक बाबी मध्ये काल आपण सभा योग्य प्रकारे बोलवणे, सभा योग्य प्रकारे संघटित करणे इथपर्यंतचा भाग पाहिलेला आहे. आज आपण सभेचे कामकाज योग्य प्रकारे संचलित कसं केलं जातं इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. आता यानंतर सभा सुरू होण्यापूर्वी सचिवाला कोणती कामं करावी लागतात तर त्यामध्ये जे काही प्रमुख कागदपत्र त्यातले आहेत त्या कागदपत्रांचा या ठिकाणी अभ्यास करणं आपणाला अतिशय महत्त्वाचं असतं किंवा आवश्यक असतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं सभेची सूचना. कोणतीही सभा निश्चित करण्यापूर्वी, सभा ठरवण्यापूर्वी, सभासदांची सभा असू दे किंवा संचालक मंडळाची सभा असू दे, ही सभा सुरू होण्यापूर्वी सभेची सूचना तयार करणं आणि त्या सभासदांना किंवा संचालकांना किंवा समिती सदस्यांना पाठवणं ही सचिवाची जबाबदारी असते. आता सभेची सूचना म्हणजे काय? सभेची सूचना म्हणजे सभेची वेळ, तारीख किंवा ठिकाण निश्चित अगोदर करणं आणि सभा कधी घ्यायची आहे याबाबतची सूचना किंवा सभेची सूचना सर्व सदस्यांना किंवा भागधारकांना, संचालकांना 21 दिवस अगोदर पाठवावी लागते. सभेची सूचना म्हणजे सभेचा दिवस, सभेची वेळ, ठिकाण, तारीख व कार्यक्रम पत्रिका नमूद करून सभेस उपस्थित राहण्याबाबत सभासदांना आगाऊ दिलेली माहिती म्हणजे सभेची सूचना होय. सभेची सूचना म्हणजे काय? म्हणजे सभेची सूचना ही सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर, सभेच्या अगोदर सभेच्या सर्व सभासदांना, सदस्यांना, संचालकांना किंवा भागधारकांना सभा सुरू होण्या अगोदर जी सभेबाबतची जी काही सूचना दिली जाते किंवा माहिती दिली जाते त्या माहिती पत्रकाला किंवा त्या माहितीला सभेची सूचना असं म्हटलं जातं. म्हणजे सभेची सूचना तयार करत असताना सभा का घ्यायची, सभेची कारणं काय, सभेचे उद्देश कोणते आहेत याबाबत सचिव अध्यक्षांबरोबर किंवा संचालक मंडळाबरोबर चर्चा करतो आणि हा सचिव सभा कधी घ्यायची याची वेळ, ठिकाण, तारीख, वार निश्चित करतो. त्याबरोबर जे काही विषय असतात ते सभेच्या सूचनेमध्ये सभेची जी काही सूचना आहे त्यामध्ये सभेचे विषय नोंदवले जातात किंवा सभा कशासाठी घ्यायची आहे याबाबत विषय नोंदवले जातात किंवा विषय त्यामध्ये लिहिले जातात किंवा विषयांची यादी तयार केली जाते. त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते आणि या सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिका सुद्धा पाठवली जाते. कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभा सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत किंवा सभा सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत कशा प्रकारे सभा घ्यायची याबाबतचं केलेलं नियोजन असतं. कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय तर प्रोग्राम, सभेचा प्रोग्राम किंवा सभेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही टप्पे आहेत, सभेचे टप्पे आहेत किंवा औपचारिक टप्पे असतात त्या सर्व टप्प्यांची नोंद या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये केलेली असते. आणि म्हणूनच सभेची सूचना म्हणजे सभेची वेळ, सभेची तारीख, सभेचे ठिकाण निश्चित करणं आणि त्याबरोबर कार्यक्रम पत्रिका सुद्धा सभासदांना सभेच्या अगोदर किमान 21 दिवस अगोदर माहिती करून देणं यासाठी पाठवणं याला सभेची सूचना असे म्हणतात. आता सभा म्हणजे काय
सभेची सूचना म्हणजे काय, सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, आणि मग या सभेस उपस्थित राहण्याचा अधिकार कोणाला असतो. कारण सभा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. सभेमध्ये आपण पाहिलं की एक सुरुवातीला आपण पाहिलं की भागधारकांच्या सभा, त्यानंतर संचालकांच्या सभा, यामध्ये आपण प्रामुख्याने भागधारकांच्या सभांमध्ये 3 सभा पाहिलेल्या आहेत. एक नियामक सभा पाहिलेली आहे की कंपनीच्या आयुष्यात एकदाच होते. त्यानंतर विशेष साधारण सभा पाहिलेली आहे. एखादा अतिशय महत्वाचा विषय असेल आणि वार्षिक सभेपर्यंत थांबणं शक्य नसेल त्यावेळी जी सभा घेतली जाते त्याला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक हिशेब पत्रके, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक तयार झाल्यानंतर, त्याची तपासणी झाल्यानंतर, लेखापरीक्षकाचा अहवाल आल्यानंतर आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या जी सभा घ्यावी लागते भागधारकांची, त्या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात. अशा प्रकारे भागधारकांच्या 3 सभा पाहिलेल्या आहेत. संचालकांच्या सभा पाहिलेल्या आहेत. संचालकांच्या सभेमध्ये पहिली सभा म्हणजे कंपनी स्थापन झाल्यापासून किंवा संस्था स्थापन झाल्यापासून जी पहिली सभा संचालक मंडळांची घेतली जाते किंवा प्रवर्तकांची जी काय पहिली सभा असते, ती पहिली सभा अतिशय महत्वाची असते. विशिष्ट उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही सभा घ्यावी लागते. त्यानंतर संचालक मंडळांच्या नियमित सभा, संचालक मंडळांच्या नियमित सभांचा विचार करत असताना कंपनी कायद्यानुसार वर्षातून 4 म्हणजे प्रत्येक 3 महिला किंवा 3 महिन्यामध्ये एक सभा व्हावी असं कंपनी कायदा सांगतो. परंतु जर कंपनीचा व्याप मोठा असेल, नियमावलीमध्ये तुम्ही तशी तरतूद केली असेल, तर त्या नियमावलीच्या तरतुदीनुसार महिन्याला किंवा 15 दिवसाला सुद्धा संचालक मंडळाला सभा घ्याव्या लागतात. या नियमित सभांचे विषय ठरलेले असतात किंवा इतर वेळेला आलेल्या विषयावर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली जाते. अशा प्रकारे संचालक मंडळाच्या सभा आणि भागधारकांच्या सभा ही सभा घेण्यापूर्वी सचिवाला ह्या सभेचं नियोजन करावं लागतं. नियोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो सभेची सूचना तयार करणं. सभेची सूचना तयार करत असताना त्या सभेच्या सूचनेमध्ये विशिष्ट किंवा विविध घटक त्यामध्ये नमूद केलेले असतात की मागची जी काही सभा झालेली आहे त्या सभेचे इतिवृत्त असेल, त्या इतिवृत्ताचं वाचन करणं आणि त्या इतिवृत्ताला भागधारकांची किंवा सभासदांची किंवा संचालक मंडळांची मंजुरी येणं. या वर्षीचा जो काही नफा तोटा पत्रक आहे त्या नफा तोटा पत्रकाला मंजुरी येणं, ताळेबंद पत्रक तयार केलं असेल तर त्याला मंजुरी येणं, किंवा वार्षिक हिशेब पत्रके असतात किंवा नोंदवह्या असतात किंवा जमा खर्च असतात त्याला मंजुरी येणं. त्यानंतर हिशेब तपासणी केल्यानंतर हिशेब तपासणीचा अहवाल येतो, त्या हिशेब तपासणीच्या अहवालाला मंजुरी येणं. म्हणजे कोणत्याही सभेचा उद्देश, त्या सभेचे जे काही विषय असतात ते विषय सभासदांकडून मान्य करून घेणं किंवा मंजूर करून घेणं हा भाग असतो. आणि या सर्वांची अगोदर माहिती किंवा सभा कशासाठी घ्यायच्या याबाबतची अगोदर माहिती सभासदांना किंवा संचालकांना मिळावी यासाठी सभेची सूचना तयार केली जाते. आणि सभेची सूचना तयार करून ती किमान सभा सुरू होण्यापूर्वी 21 दिवस किंवा सभेच्या तारखेच्या अगोदर 21 दिवस सर्व सभासदांना पोहोचेल अशा पद्धतीनं ही सभेची सूचना आणि सभेच्या सूचनेबरोबर सभेची कार्यक्रम पत्रिका पाठवली जाते. याचा परिणाम काय होतो तर सभासद सभेला येत असताना ज्या विषयावर सभा आहे त्या विषयाचा अभ्यास करून किंवा त्याबद्दल माहिती घेऊन सभेला चर्चेची तयारी करून येत असतात. आणि अशा प्रकारे उत्कृष्ट किंवा चांगल्या प्रकारे सभा व्हावी हा याच्या पाठीमागे उद्देश असतो. आणि म्हणून सभेची सूचना ही वेळेत किंवा अगोदर पाठवली जाते. आणि याशिवाय जरी भागधारकांची सभा असते, भागधारक संख्येने अनेक असतात, असंख्य असतात, काहीतरी प्रॉब्लेम येतो, एखाद्या सभासदाला सूचना मिळत नाही आणि यासाठी मग ही सूचना जाहीर सूचना सुद्धा दिली जाते किंवा वर्तमानपत्रामध्ये सभेची जाहीर नोटीस दिली जाते. अशा प्रकारे सभेची सूचना ही एक प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या पाठवली जाते. त्यानंतर जाहीर सूचना किंवा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सभेची सूचना दिली जाते. अशा प्रकारे सभेची सूचना पाठवण्याची प्रक्रिया चालते. त्यानंतर
आता ही सभा आहे, कोणतीही सभा असेल तर त्या सभेस कोणाला उपस्थित राहतात? कारण कंपनीच्या सभा ज्या काय असतात त्या कंपनीच्या सभांचा अभ्यास या ठिकाणी करत असताना आपल्या एक लक्षात आलेलं आहे की एक संचालक मंडळाची सभा असेल किंवा संचालक मंडळामध्ये ज्या काही समित्या नेमलेल्या असतात, कमिट्या नेमलेल्या असतात, त्या समितीची सभा असेल. समितीची सभा असेल तर फक्त त्या समितीमध्ये जे सदस्य संचालक आहेत त्यांनाच फक्त बोलवलं जातं. अशा प्रकारे संचालकांना त्यांच्या सभेचं निमंत्रण देणं यालाच सभेची सूचना असे म्हणतात. त्यानंतर भागधारकांच्या सभा या सुद्धा त्यांना 21 दिवस अगोदर मिळतील किंवा सूचना अगोदर 21 दिवस सूचना मिळेल, विषय समजतील, त्या विषयावर त्यांना अभ्यास करून सभेला उपस्थित राहता येईल. अशा प्रकारे सभेचं नियोजन करावं लागतं. आता सभेस ह्या सभा म्हणजे काय, सभेची सूचना म्हणजे काय, या ठिकाणी याचं आपण विवेचन केलेलं आहे. सभेस हजर राहण्याचे अधिकार कोणाला असतात किंवा सभेची सूचना मिळण्याचे अधिकार कोणाला असतात, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण जरी सभासदांची सभा असेल किंवा संचालकांची सभा असेल तर अतिशय महत्त्वाचे जे काही घटक असतात त्यांना सभेसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. किंबहुना सभेमध्ये आयत्या वेळेला जी काही समस्या किंवा जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काही लोकांना, अधिकाऱ्यांना उपस्थित राहावं लागतं. यामध्ये सभेस उपस्थित राहण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे तर यामध्ये ज्यांची सभा आहे त्यांना, मग ज्यांची सभा आहे त्यांना म्हणजे कोण, एक तर भागधारक असतील तर भागधारकांना उपस्थित राहता येईल, किंवा संचालकांची सभा असेल तर संचालकांना उपस्थित राहता येईल, किंवा संचालक मंडळाची समिती असेल तर त्या समितीच्या सदस्यांना सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. आता काही वेळेला एखादा भागधारक किंवा एखादा संचालक येऊ शकत नाही सभेला, कोणतंही कारण असू दे, किंवा एखादा सभासद मृत होतो, त्याच्या वारसाला सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, किंवा एखाद्या संचालकाला किंवा एखाद्या भागधारकाला स्वतःच्या प्रतिनिधीला पत्र देऊन स्वतःचा प्रतिनिधी हजर करण्याचा किंवा स्वतःच्या प्रतिनिधीला सभेसाठी पाठवण्याचा अधिकार असतो. म्हणजे प्रतिनिधीला सुद्धा सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. संचालक मंडळाची सभा असेल तर सर्व संचालकांना सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर सभासद, भागधारक, संचालक, कंपनीचा जो काही व्यवस्थापक असेल ते व्यवस्थापक किंवा कार्यकारी संचालक असेल तर या कार्यकारी संचालकाला सुद्धा प्रत्येक सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. कार्यकारी संचालक. आता सभेचं नियोजन, सभेपूर्वीचं नियोजन, सभा चालू असतानाचं नियोजन आणि सभा संपल्यास नंतरचं नियोजन करणारी व्यक्ती म्हणजे सचिव किंवा चिटणीस, आणि म्हणून चिटणीस किंवा सचिवाला सुद्धा सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. या सभांसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार सभासदांनी नियुक्त केलेल्या हिशेब तपासणीसाला सुद्धा सभेला उपस्थित राहावं लागतं आणि सभासदांच्या प्रश्नाला किंवा समस्यांना उत्तरे द्यावी लागतात. तर हिशेब तपासणीसाला सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, किंबहुना सभेची सूचना मिळण्याचा अधिकार या हिशेब तपासणीसाला असतो. आता सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार भागधारक, संचालक, सचिव, हिशेब तपासणी किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना सभेस उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. आता सभा किंवा सभेची सूचना हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कायद्यानुसार, कंपनी कायद्यानुसार सभेची सूचना ही सर्व सभासदांना किमान 21 दिवस अगोदर पोहोचेल अशा पद्धतीनं पाठवावी लागते. मग ते साध्या पोस्टाद्वारे, प्रतिनिधीद्वारे पाठवून दिली जाते आणि त्याचबरोबर जाहीर सूचनाही दिली जाते. परंतु ही सूचना आणि सभेचे विषय हे सभासदांना किमान 21 दिवस अगोदर समजले पाहिजेत. किंबहुना या ज्या काही सूचनेमध्ये जे काही विषय असतात किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही विषय दिलेले असतात त्या विषयांचा सभा सुरू होण्यापूर्वी अभ्यास करून सभेला उपस्थित राहता येईल अशा पद्धतीनं सूचना ही 21 दिवस अगोदर पाठवण्याची आवश्यकता असते. आता सूचना ही कशी असावी? सूचना ही निसंदिग्ध असावी.
म्हणजे सूचनेमध्ये कोणतीही संदिग्धता असू नये, विषय मांडत असताना ते विषय स्पष्ट असावेत किंवा विषय परिपूर्ण असावेत, अपूर्ण संदिग्ध अशा प्रकारची रचना सूचनेमध्ये विषयांची असता कामा नये. म्हणजे सूचना ही स्पष्ट आणि परिपूर्ण असली पाहिजे. सूचना पाठवत असताना म्हणजे प्रत्येक सभासदाला हे नेमकं काय आहे हे स्पष्ट समजावं अशा प्रकारे परिपूर्ण सूचना असावी. त्यानंतर सूचनेसोबत सभासदांना सभेपूर्वी सूचनेसोबत कार्यक्रम पत्रिका सुद्धा पाठवून द्यावी लागते. आता ही कार्यक्रम पत्रिका का पाठवून द्यावी लागते? तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेच्या सूचनेबरोबर सभेत पाडावयाच्या कामकाजाचे निवेदन पाठवणे गरजेचे असते. त्याला कार्यक्रम पत्रिका असे म्हणतात. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेपुढील विषय आणि कामकाजाची यादी असते. कार्यक्रम पत्रिका म्हणजे विचारपूर्वक ठरवलेला कार्यक्रम असतो. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेत कोणताही विषय वगळला जाऊ नये याची दक्षता घेतलेली असते. किंवा कार्यक्रम पत्रिका जर असेल सभेसमोर जे काही विषय ठेवलेले आहेत ते त्यापैकी एकही विषय वगळला जाण्याची शक्यता राहत नाही. यासाठी कार्यक्रम पत्रिका सूचनेबरोबर पाठवून द्यावी लागते. त्याबरोबर सभेसाठी येत असताना सभेचे जे काही पास असतात, प्रवेश पास असतात, तर हे प्रवेशाचे पास सुद्धा पाठवून द्यावे लागतात. सभेचे आत्ता सांगितल्याप्रमाणे विषय अगोदर जर सभासदांना किंवा सदस्यांना समजले तर त्यांना त्या विषयाचा अभ्यास करून सभेला येताना अभ्यासपूर्वक येता येतं. आणि सभेमध्ये ते विषय ज्यावेळेस मांडले जातात त्यावेळेस त्यांच्यामध्ये चर्चा करण्याची म्हणजे प्रत्येक सदस्य किंवा सदस्यांना चर्चा करता येते. आणि चर्चा करून काही वेळेला स्वतःचं मत मांडता येतं. काही वेळेला एखादा विषय जर अनौपचारिक असेल किंवा बेकायदेशीर असेल किंवा पटण्यासारखं नसेल तर काही सदस्य त्यामध्ये हरकती सुद्धा घेऊ शकतात, त्यावर ऑब्जेक्शन देऊ शकतात. तर अशा पद्धतीने सभेची सूचना ही वेळेत जाणं आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेला सभेची सूचना असं म्हणतात. आणि सभेची सूचना तयार करत असताना या बाबींचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. सभेची सूचना म्हणजे काय, इथंपर्यंतचा हा भाग झालेला आहे. आता त्यानंतर पुढे आपण काय पाहणार आहोत तर सभेची कार्यक्रम पत्रिका, अजेंडा. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, सभेच्या सूचनेबरोबर सभेत जी काही कार्य पार पाडावायचे आहे किंवा जे कामकाज पार पाडायचं आहे त्याचं निवेदन पाठवणं गरजेचं असतं सर्व सदस्यांना. आणि त्यालाच कार्यक्रम पत्रिका असे म्हणतात. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेचे जे काही सभेचं नियोजन आहे ते क्रमानं औपचारिकदृष्ट्या किंवा सभेच्या विषयांची यादी तयार करून त्यामध्ये पाठवली जाते. आणि हे सर्व विषय यामध्ये नमूद केलेले असतात की त्या अनुषंगानं कार्यक्रम पत्रिकेमध्ये अगोदर विषय सगळे असल्यामुळं कार्यक्रम पत्रिके अनुषंगानं किंवा कार्यक्रम पत्रिकेनुसार सभा घेण्याची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे कोणताही विषय वगळला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे कार्यक्रम पत्रिका हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण कार्यक्रम पत्रिका यानंतर पाहणार आहोत. आणि कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेचा जो काही अजेंडा आहे, अजेंडा म्हणजे काय किंवा कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, त्यामध्ये कोणते विषय असावे किंवा कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना त्यामध्ये कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेचे जे काही प्रकार आहेत हे आपण यानंतर पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं सचिवाला सभेची सूचना पाठवत असताना ह्या सभेच्या सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिकासुद्धा पाठवून द्यावी लागते. तर या ठिकाणी आजचा आपला हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.